सवय लागली ना परत नंतर आपल्या नंतर परत त्रास होईल. विनंती आहे आखाड्याजवळील बसलेल्या सर्व मान्यवरांना आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. अतिशय देखणं सुंदर नियोजन आहे. प्रेक्षकांची अलोट गर्दी, शिस्त हवी. दरम्यान सिकंदर विरुद्ध अनिकेत, पहिल्या फेरीची समाप्ती. सरपंचाचे विशाल, मध्यांतर आणि गुणफलक लाल 2 निळा 1. सागर विठ्ठलदेव पुणे, शुभम जाधव यवतमाळ निळीपट्टी, माती आखाडा 2 वरती चला ताबडतोब. गादी आखाड्यावर गदेचा प्रबळ दावेदार, डबल महाराष्ट्र केसरीच्या इराद्याने उतरलेला पृथ्वीराज मोहोळ त्या ठिकाणी लढतोय. 2 गुणांची आघाडी आहे. पुन्हा एकदा ताबा मिळवण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये यशस्वी होतोय आणि आता कुस्तीचा गुणफलक 0-4. 4 गुणांची आघाडी आहे पृथ्वीराजकडे. मोळी डाव करण्याचा प्रयत्न, त्यातनच भारंदाज. पुन्हा 2 गुण मिळवले 0-6. माती आखाड्यावर सिकंदर विरुद्ध अनिकेत आणि 2 गुणांची नोंद. कुस्तीनंतर थोडं पाणी मारा. संयोजक, स्वयंसेवक. सरपंच बाबा शिरगावकर. 4-1. पलीकडे तब्बल 6 गुणांची आघाडी घेत पृथ्वीराज विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. आपल्या पहिल्याच कुस्तीमध्ये माती आखाड्यावर सिकंदर विरुद्ध अनिकेत. आक्रमक बनलाय. पटाला लागण्याचा प्रयत्न अनिकेतचा धुडकावून लावला आणि त्याच ठिकाणी ताबा मिळवत सिकंदरने पुन्हा 2 गुण घेतलेत. 6-1. तब्बल 5 गुणांची आघाडी. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा करतोय सिकंदर. कुस्तीचे 2 मिनिट अद्याप बाकी आहेत. प्रेक्षणीय अशी कुस्ती. तब्बल 5 गुणांची आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय सिकंदर शेख. कुस्तीचा गुणफलक 6-1. पलीकडच्या मॅटवर कुस्तीचा मध्यांतर. हॅलो, गादी विभाग कुस्ती महाराष्ट्र केसरी वजन गट पुढे. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पुणे जिल्ह्याचे पैलवान पृथ्वीराज मोहोळ विजयी. टाळ्या करा जरा त्यांच्यासाठी. टेक्निकल सुपॅरिटी 10 गुणांच्या फरकानं पृथ्वीराजची विजयी सलामी. माती आखाड्यावर सिकंदर विरुद्ध अनिकेत. अखेरचं 1 मिनिट. चला पुढची कुस्ती इकडं. शिवराज राक्षे नांदेड, लाल कॉस्ट्यूम प्रतीक जगताप